नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीला अटक झालेली असते आणि पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस असतो. तो मोठमोठ्याने फोनवर बोलत असतो. त्याच वेळेला तिथले इन्स्पेक्टर त्याला ओरडतात की फोन ठेव रे, जास्त आवाज चढलाय का तुझा. तेव्हा तो पटकन फोन ठेवतो आणि आकाश तेवढ्यात येतो. आकाश म्हणतो, हवालदाराला विचारून म्हणतो की भूमी महाजन त्यांना अटक झाली आहे, मी त्यांचा नवरा, मला जरा प्लीज बोलायचं होतं. तेव्हा हवालदार म्हणतो की साहेबांशी बोलून घ्या. मग आकाश हा मोठ्या साहेबांशी बोलण्यासाठी येतो आणि म्हणतो की साहेब नमस्कार, मी आकाश महाजन, भूमी महाजनांना अटक झाली ना, मी त्यांचा नवरा आहे. प्लीज सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज भूमी महाजनला सोडून द्या ना. त्यांचा असा काही रेकॉर्ड नाही आहे, प्लीज त्यांना सोडून द्या, मी तुम्हाला विनंती करतो. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही मिस्टर आकाश महाजन, मी भूमी महाजनला सोडू शकणार नाही, कारण त्यांनी खूप मोठा गंभीर गुन्हा केला आहे, त्यामुळे मला त्यांना सोडता येणार नाही आहे. आकाश म्हणतो की प्लीज इन्स्पेक्टर साहेब, विनंती करतो मी, प्लीज हे सगळं असं करू नका. अहो, ती काही गंभीर अपराधी किंवा तिने कुठल्याही प्रकारचं तिचं असं पोलिसी रेकॉर्ड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज तिला सोडा. अहो तुम्ही प्लीज अशा गोष्टीमध्ये म्हणजेच त्यांना सोडलं तर खूप बरं होईल. त्याच वेळेला आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो, तुम्हाला हा छोटा गुन्हा वाटतोय का? तुमच्या बायकोने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का? ॲडव्होकेट गीतांजली स्वतः या सगळ्याला म्हणजेच पुरावा दिला आहे त्यांनी की तुमच्या बायकोने अमोली अवस्थी यांचं बाळाला किडनॅप करून जात होती, म्हणजेच ते लहान बाळ क्षितिजा अवस्थी यांना किडनॅप करून तुमची बायको पळत होती. मग या गोष्टीतून त्यांना आम्ही कसं सोडवू शकतो? तेव्हा मग आता आकाश हा आजूबाजूला बघत म्हणतो की साहेब, तुम्हाला माहिती नाही आहे, परंतु ज्या मुलीला पळवण्याचा तुम्ही माझ्या बायकोवर आरोप लावताय ना, ती मुलगी खरं तर तिचीच आहे, आमचीच मुलगी आहे क्षितिजा, आणि ती अमोली अवस्थी यांच्याकडे आहे. तेव्हा हे ऐकल्यावरती इन्स्पेक्टर साहेब बघत राहतात आणि त्यांना काहीच कळत नाही आकाश काय बोलतोय नेमकं. तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की खरंच सांगतो मी इन्स्पेक्टर साहेब, ती मुलगी आमचीच आहे. असं विचारल्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की बरं, मग तुमच्याकडे काही पुरावा आहे का, ती मुलगी तुमचीच असल्याचा? असेल तर तो दाखवा. मग आकाश म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब, तसा काही आमच्याकडे असा पुरावा नाही आहे, ठोस पुरावा, परंतु मी तुम्हाला खरंच सांगतो आहे की ती मुलगी आमचीच आहे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ना ACP गायकवाड आहेत ना, यांना विचारू शकता, तेच आमची केस हँडल करत आहेत आणि त्यांना अगदी माहिती आहे की आम्ही जेन्युइन आहोत, आमची मदत करतायत ते. आणि या सगळ्यात ते केसमध्ये ज्या साक्षीदार आहेत त्यांना शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत, म्हणून आमच्याकडे तसा काही पुरावा नाही आहे तुम्हाला दाखवण्यासारखा. मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, मग पुरावा असेल ना तेव्हाच तुम्ही या बोलायला. तेव्हा मग आकाश म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब प्लीज समजून घ्या ना, एका माणुसकीच्या नात्याने समजून घ्या. अहो आम्ही आईवडील आहोत त्या मुलीचे आणि आमच्यावर अशी अवस्था आली आहे, प्लीज एकदा माणुसकी म्हणून तुम्ही समजून घ्या. ACP गायकवाडांशी हवं तर मी तुमचं बोलणं कळवून देऊ शकतो, ते तुम्हाला सांगू शकतात की नेमकं ही केस काय आहे ती, त्यांना याबद्दल अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे, मग ते तुमच्याशी नक्कीच बोलू शकतात. त्यावेळेला हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब भडकतात आणि म्हणतात की तुम्ही काय म्हणजे माझ्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय का? मी हे तुमचं जुमानत नाही म्हणून तुम्ही वरिष्ठांना फोन करून माझ्यावर प्रेशर आणताय का या केस संदर्भात? तेव्हा तो म्हणतो की नाही साहेब, मी असं करत नाही, अजिबात नाही करते, परंतु तुम्हाला जे काही सत्य परिस्थिती आहे ती त्यांच्याकडून समजू शकते, म्हणूनच मी तुम्हाला त्यांचा रेफरन्स देत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, रेफरन्सचा वगैरे इथे काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण ही केस आहे ना ती स्वतः ॲडव्होकेट गीतांजली वेदपाठक यांनी टाकली आहे आणि त्यांनीच भूमी महाजनच्या विरोधातले जे पुरावे आहेत ते इथे आम्हाला सादर केलेत की ती मुलाला पळवून घेऊन जात होती. शिवाय ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही आता ऐकू शकत नाही, तुम्हाला जर त्यांना काढायचंच असेल तर जामीन करा बायकोचा, असं तो बोलायला लागतो. त्यावेळेला तो म्हणतो की बरं ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, प्लीज एक मदत करा ना, प्लीज माझ्या बायकोला मी भेटू शकतो, मला जरा तिच्याशी बोलायचं होतं, प्लीज ही तरी रिक्वेस्ट ऐका माणुसकीच्या नात्याने. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, हवालदार यांना जरा भूमी महाजनना भेटायला घेऊन जा आणि फक्त 5 मिनटं भेटायला द्या. असं म्हणून आता आकाश तिथून निघून जातो. अमोलीला आता पौर्णिमा कॉंग्रॅच्युलेट करते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला माहिती आहे किती मोठी गोष्ट घडली आज आपण विक्ट्रीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकले. अगं आज खूप महत्त्वाची गोष्ट घडली, परंतु अमोलीच्या चेहऱ्यावर जराही हसू नसतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि चेहऱ्यावर उदासीनता असते. पौर्णिमा तिला सारखीच विचारते की अगं काय झालं, तुझा चेहरा असा का पडला आहे, तू का अशी मलूल झाली आहेस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, अगं उलट तू आज आनंदी असायला हवंस, हॅप्पी असायला हवंस की इतकी मोठी गोष्ट तुझ्या बाजूने घडते आहे. अगं तुला कळतं आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे, भूमीला आपण कायमचं जेलबंद केलेलं आहे आणि भूमीचा आपण कायमचा बंदोबस्त केला आहे,
त्यामुळे आता आपल्याला त्रास देण्याचा परत प्रश्नच येत नाही आहे. आणि खुद्द ॲडव्होकेट गीतांजली वेदपाठक हिनेच तिला जेलमध्ये टाकलं आहे म्हटल्यावर आपलं सगळ्यात मोठं टेन्शन हे कमी झालं आहे. तुला कळतं आहे का? याचा तू आनंद मान ना. तेव्हा ती म्हणते की नाही गं पौर्णिमा, मला खरंच ही गोष्ट जी घडली आहे ती चांगलीच घडली आपल्या बाजूने, परंतु त्याचा आनंद घेताच येत नाही आहे मला ना उलट कसली तरी मनात भीती वाटते आहे. मी घाबरली आहे ही घटना घडल्यापासून, भूमीला अटक झाल्यापासून मला खूप भीती वाटते आहे. तेव्हा मग पौर्णिमाला तिचा खरं तर मनातून राग येत असतो, परंतु उघड कसं बोलणार ना, म्हणून ती पुन्हा एकदा तिला समजवत येते आणि म्हणते की अगं कसली भीती वाटते अमोली तुला, का घाबरतेस तू? अगं तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. अगं घाबरायला भूमीला हवं, कारण आता तिला अटक झाली आहे ना. त्यावेळेला मग आता अमोली म्हणायला लागते की नाही पौर्णिमा नाही, अगं मला भीती या गोष्टीची वाटते की आपण जे काही भूमीला अटक झाली आहे ती आपण मुद्दामून घडवून आणली आहे ती. हा सगळा ट्रॅप रचला आहे आपण तिच्या विरोधामध्ये. हे जे काही घडलं आहे ना ते मुद्दाम घडवलं गेलं आहे आणि म्हणूनच याच गोष्टीची भीती वाटते की जर हीच गोष्ट त्या गीतांजली वेदपाठकला समजली की आपण ही दिशाभूल करण्यासाठी किंवा भूमीला अटक करवण्यासाठी मुद्दाम हा ट्रॅप तिच्यासाठी रचला होता, आणि हे जेव्हा त्या गीतांजलीला कळेल ना तेव्हा मात्र काय होईल हे मलाच कळत नाही आहे. तेव्हा ती एकही क्षण कसलाही विचार करणार नाही, ती आपली केस सोडेल अशीच भीती मला वाटते आहे. म्हणूनच मला मनातून खूप घाबरल्यासारखं होतं आहे. खरं तर भूमीला हे मुद्दाम आपण ट्रॅप करून रचवलं आहे खरं, फसवलं आहे खरं, परंतु मला या गोष्टीची खूप भीती वाटते आणि मनाकडे एका गोष्टीचं वाईटही वाटतं आहे की तिला अशा प्रकारे आपण जेलमध्ये टाकलं आहे. उद्या जाऊन या गोष्टीचा मोठा इश्यू होऊ शकतो. गीतांजली मॅडमला जर समजलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पौर्णिमा म्हणते की अगं तू कशाला घाबरतीयेस, तुला भीती वाटण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. तू एक काम कर, तू बस इथे ये, शांत हो आधी, असं म्हणून ती तिला आता तिथे जाऊन बसवते, कारण अमोली खूपच जास्त घाबरलेली असते. पौर्णिमा तिला इथे बसवते आणि म्हणते की तू शांत हो, आता मी काय सांगते ना ते नीट ऐका तू, असं म्हणून आता ती तिला तिथे बसवते आणि म्हणते की मला सांग अमोली, की भूमीला आपण ट्रॅप लावून अटक करवली आहे हे कोणाला माहिती आहे? कोणालाच नाही, फक्त तुला आणि मला, आपल्या दोघींनाच ही गोष्ट माहिती आहे. आणि गीतांजली मॅडमला तर आपण नंतर बोलवलं बरोबर ना, मग ही ट्रॅप लावलेली गोष्ट ही फक्त आणि फक्त तुला आणि मला माहिती आहे. क्षितिजाला माहीत असेल तर तिच्या बोलण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मग एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला कोणीही ही गोष्ट म्हणजेच कोणालाही बाहेर पडू द्यायची नाही आहे ना. तू जाऊन गीतांजलीला सांगशील ना मी जाऊन सांगेन, मग उगीच ही गोष्ट तिच्यासमोर येईलच कशी, याची भीती तू अजिबात करू नकोस. याच्या उलट हा विचार कर की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण भूमीला अडकवली आहे. आता कोर्टात तिच्या विरोधात एक ना एक जबरदस्त पुरावे ती गीतांजली मॅडम देणार आहे, त्यामुळे ही केस ही तूच जिंकशील. आणि एका गोष्टीचा विचार तू कर ना, अगं तुला ही केस जिंकायची आहे ना, मग मला सांग सध्याच्या या परिस्थितीत तुला कोण जास्त महत्त्वाचं आहे? त्या भूमीला झालेली अटक की तुझं बाळ? तुझ्या बाळाची कस्टडी ही तुझ्याकडे असणं आणि तुला तुझ्या बाळाला मिळवणं हे जास्त महत्त्वाचे आहे की आणखी कुठली दुसरी गोष्ट? त्यावेळेला मग आता अमोलीचं लक्ष हे झोपलेल्या पिल्लूकडे म्हणजे क्षितिजाकडे जातं आणि ती आता अगदी डोळे भरून तिच्याकडे बघते. पौर्णिमाने अगदी तिला व्यवस्थितपणे बाटलीत उतरवलेलं असतं आणि तिला म्हणूनच आता दुसरं काही सुचत नसतं. ती म्हणते की मला माझी मुलगी क्षितिजा हवी आहे, असं बोलून ती आता तिथेच शांत होते. आकाश आता भूमीसाठी वाट बघत बसलेला असतो की भूमीशी त्याला बोलायचं आहे. आता भूमीला समोरून आणल्याबरोबर भूमी त्याला पाहून रडायला लागते. आकाश म्हणतो की भूमी एक मिनिट शांत हो, अजिबात रडण्याची गरज नाही आहे. मला सांग की काय झालं आहे नेमकं, तू इथे कशी अडकली आहेस, आणि दुसरी गोष्ट की मी तुला लवकरच सोडवेन, नको घाबरूस, इथे मी तुला जास्त नाही ठेवून देणार. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मलाच कळत नाही आहे ना हे सगळं कसं घडत गेलं. माझ्यासाठी ना हा ट्रॅप रचला होता, म्हणजे ना मला मुद्दाम इथे म्हणजेच मुद्दाम मला अडकवण्यात आलं आहे आणि जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. आकाश विचारतो की म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा? तेव्हा भूमी सांगते की आकाश अरे मला ना घरी होती ना, म्हणजेच जेव्हा मला यशपाल काकांचा मोबाईल सापडला होता त्यावेळेला मला एका अननोन नंबरवरून फोन आला आणि तो फोन उचलला मी. तो सिस्टरचा फोन होता आणि सिस्टरने मला सांगितलं की क्षितिजा अवस्थी आहे, ही खूप आजारी आहे आणि म्हणूनच मग मी तिला भेटण्यासाठी म्हणून निघाले. आणि त्यावेळेला तिने मला सांगितलं की क्षितिजाला डॉक्टर घरी व्हिजिटसाठी बघायला गेलेत. म्हणूनच मी घाबरी झाले, मला काही सुचलं नाही. मी तुम्हा कोणालाही काही न कळवता बाहेर पडले आणि क्षितिजाला घेतलं होतं. परंतु अमोली मला तिला भेटू देत नव्हती, म्हणून मी क्षितिजाला लांब घेऊन जात होते तिच्यापासून. तेवढ्यातच गीतांजली मॅडम आल्या आणि गीतांजली मॅडमने बघितलं आणि त्यांना असं वाटलं की मी आपल्या क्षितिजाला किडनॅप करून घेऊन चालले म्हणून. आणि त्यावेळेला मग त्यांनी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली अरे. आणि मग त्यांनी डॉक्टरांना फोन लावला तर डॉक्टरांकडे विचारलं क्षितिजा अवस्थी तुमची पेशंट आहे का, तुम्ही तिला भेटायला आला होतात का? त्यावेळेला डॉक्टरांनी नकार दिला की नाही.
नव्हत्या आल्या आणि डॉक्टर सरळ असं म्हणाल्याबरोबर मी तिथे गीतांजलीला सांगितलं की मला तिकडच्या नर्सचा फोन आला होता. म्हणून मग गीतांजली मॅडमने डॉक्टरांना नर्सला कॉल द्यायला सांगितला होता. तेव्हा नर्सनेही माझ्या विरोधातच साक्ष दिली. अरे, म्हणजे सांगितलं की मी फोन वगैरे केला नव्हता आणि नर्सनेही त्यावेळेला पलटली. मला खरंच कळत नाही आकाश, हे सगळं काय आहे? म्हणजे मला फोन आला होता त्या नर्सकडूनच आला होता, परंतु ऐनवेळेला ती कशी काय पलटली? मला वाटते की आकाश, हे सगळं ना मला अडकवण्यासाठी मुद्दाम करण्यात आलेला सापळा आहे. मला हे मुद्दाम याच्यामध्ये अडकवलं गेलं आहे. त्यावेळेला मग आता गीतांजली मॅडमना सगळे पुरावे हे खोटे वाटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही मात्र वाचू शकत नाही आहात, कारण तुम्ही एक गंभीर गुन्हा करत होतात. तुम्ही यांच्या मुलीला पळवून घेऊन जात होतात. मी खूप रिक्वेस्ट केली परंतु तरी ऐकले नाही. मी अमोलीला पण खूप रिक्वेस्ट केली की प्लीज असे करू नको, आपले फॅमिलीचे संबंध आहेत, प्लीज असं वागू नको. तरीही अमोली ऐकली नाही. आकाश म्हणतो की अमोली असं कसं वागू शकते, असं कसं करू शकते ती? तेव्हा मग आकाशला ती म्हणते की ती काही करू शकते, ती आता सुडाच्या भावनेने पेटली आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की याचा अर्थ हे सगळं कोणी घडवून आणलं आहे, ट्रॅप? तेव्हा मग भूमी म्हणते की अमोली तिनेच घडवून आणलं आहे, हेच दिसतंय ना आपल्याला प्रथमदर्शी. त्यावर आता आकाश म्हणायला लागतो की मला एक गोष्ट आता चांगलीच कळली आहे, ते म्हणजे की अमोली हे सगळं घडवू शकते. बाळासाठी ती कुठल्याही टोकाला जाऊ शकते आणि ती एखाद्या सराईत गुन्हेगारासारखीच वागते आहे. पारितोषिक हे नाही आहे तर ती जास्तच वागते आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मला बाकीचं काही माहिती नाही आहे, तू प्लीज क्षितिजाची काळजी घे, क्षितिजाला सोडव सगळ्यातून. अरे, ती अशा अमोलीबरोबर राहणं हे बरोबर नाही आहे, कारण अमोली ही खूप चुकीचं वागते आणि या सगळ्याचे परिणाम पिल्लूवर होऊ शकतात. तिच्या तब्येतीवर काही ना काहीतरी परिणाम होईल. म्हणूनच मला भीती वाटते की आकाश, लवकरात लवकर आपण क्षितिजाला तिच्या तावडीतून सोडवायला हवं. नको तिथे राहायला क्षितिजा आपली. आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, अगं आपले तेच तर प्रयत्न चालू आहेत ना. क्षितिजाला लवकरात लवकर तिच्या तावडीतून सोडवायचंच आहे, परंतु आता तू जे अडकलेस ते सगळ्यात पहिले आपल्याला निस्तरावं लागणार आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मला खूप भीती वाटते, काय होईल ना मला खरंच सांगता येत नाही आहे. ती अमोली कुठल्याही थराला जाऊन आपल्या पिल्लूला काहीही करू शकते आणि ती तिची कस्टडी मिळवण्यासाठी अगदी वेडी झाली आहे, बघितलंस ना तू. आकाश म्हणतो की हो, तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित होईल. मी असं काहीही घडू देणार नाही आहे. मी लवकरात लवकर, आता आपली कोर्टाची तारीखच पडते, आपणच जिंकू, हे आपण सगळं व्यवस्थित करू. आणि गायकवाड सर ते तर आहेत, ते त्या नर्सचा शोध घेतच आहेत, त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही. सध्या तरी मी तुझ्या आता जामिनाचं बघतो. तेव्हा मग आता तिथे असलेली कॉन्स्टेबल म्हणते की नाही, 3 दिवस तरी तुम्हाला जामीन मिळू शकत नाही, कारण 3 दिवस कोर्ट बंद आहे, तुम्हाला इथेच राहावे लागेल. आता हे ऐकल्यावर आकाश आणि भूमी दोघांनाही टेन्शन येतं की 3 दिवस जेलमध्येच राहावं लागेल. आता काय करायचं आहे हा प्रश्न आता त्यांना पडलेलाच असतो. इथे पौर्णिमा ही म्हणत असते की काय, तुला आता कोण हवं आहे त्याचा विचार कर. तेव्हा मग अमोली म्हणते की बरोबर, मला क्षितिजाच हवी आहे, मला माझी मुलगी हवी आहे, मला बाकी काही नको. तिथे भूमी अडकली तरी चालेल, परंतु माझी मुलगी माझ्यापर्यंत राहिली पाहिजे. तेव्हा मग अमोली म्हणते की हो अगं, तसंच होईल, तू नको काळजी करूस. जर भूमी हे असं चुकीचं पाऊल उचलते तर तिने ह्या ट्रॅपमध्ये अडकलेलंच चांगलं आहे, कारण ती तुझ्या मुलीला इथे असली तर सुखाने जगूच देणार नाही आहे. सतत ती तुझ्या घरात शिरत राहील, सतत मुलीवर तुझा हक्क दाखवत राहील. त्यापेक्षा ती जेलमध्ये असलेली बरं, असंच मी म्हणते ना तुला. खरं तर ती इथे नाही राहिली तरच चांगलं होईल, असं आता इथे अमोलीला भूमी सांगत असते. की तू नको काळजी करूस अमोली, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि मुलगी ही तुझ्याकडेच कायमची येणार आहे, परंतु तुला थोडा धीर धरावा लागेल. आता भूमी ही जेलमध्ये आहे तर ती कुठल्याही प्रकारची पावलं उचलू शकणार नाही. आपल्यासाठी ही स्ट्रॉंग गोष्ट असणार आहे, कळतं आहे तुला, असं ती आता तिला समजवते आणि अमोलीला ती शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आकाश हा गायकवाडांकडे आलेला असतो आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो की असं झालं आहे आणि भूमीला अटक झाली आहे. हे ऐकल्यावर आता त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात की हे असं कसं होऊ शकतं, भूमी महाजनांना अशी अटक कशी केली जाऊ शकते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ना, मलाही या सगळ्याचा खरंच खूप मोठा धक्का बसला आहे की अमोली हे असं कसं वागू शकली, म्हणजे माणुसकीला सोडून ती वागली आहे. भूमीला तिथून कॉल आला होता हॉस्पिटलमधून, म्हणून ती तिथे घरी गेली आणि तिथे घरी गेल्यानंतर तिच्यासमोर हा सगळा ट्रॅप रचला गेला होता, हेही तिला माहीत नव्हतं. ती फक्त आपली मुलीच्या चौकशीने गेली आणि तिच्यासमोर हे सगळं उभं राहिलं.
तेव्हा मग गायकवाड म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश, या गोष्टींचा ना लवकरात लवकर प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यांना हवं तर जामीन मिळवून देऊ शकतो, म्हणजे त्या बाहेर पडतील. आकाश म्हणतो की 3 दिवस कोर्ट बंद. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की हो, 3 दिवस कोर्ट बंदही आहे. खरंच आता काय करायचं आहे? त्यावेळेला मग आता आकाश हा म्हणायला लागतो की इन्स्पेक्टर साहेब, भूमीला तिकडून बाहेर काढणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावेळेला मग आता लगेच इन्स्पेक्टर म्हणजेच ACP म्हणतात की हे बघा, जे काही आहे ना ते लवकरात लवकर करता येऊ शकतं आणि आम्ही त्या नर्सचा आणि त्यांचाही म्हणजे शोध घेतो आहे, परंतु अजूनही ते सापडत नाही आहे. ते सापडले की हा सगळा प्रश्नच मिटून जाईल. आता आकाश म्हणतो की हो ना, मला खरंच कळत नाही आहे आणि हे सगळं त्या अमोलीने घडवून आणलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की आता काय करायचं, मला खरंच पर्याय सुचत नाही आहे. भूमीला सोडवायचं तरी कसं? त्यावेळेला इन्स्पेक्टर त्यावेळेला आकाशला ACP गायकवाड म्हणतात की हे बघा, एक काम करा मिस्टर आकाश, आता ना एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की त्या अमोली ऐकत नाही आहेत ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही पारितोष तुमचे मित्र आहेत ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांनाही सगळं सांगा, कदाचित ही केस ते मागे घेऊ शकतील. आता एकच आशा आहे, ती म्हणजे अमोली यांनीच ही केस मागे घेणं, तेव्हाच मिसेस भूमी सुटू शकतील. तर इथे रागिनी ही भूमी जेलमध्ये केली, त्याच्यामुळे तिला सगळं रान मोकळंच अगदी झालेलं असतं. म्हणून रागिनी आता येते आणि भूमीच्या ड्रॉवर्समध्ये सगळीकडे ते कपाट म्हणजेच ते सगळं मोबाईल शोधायला लागते आणि कुठेही ड्रॉवरमध्ये काही सापडत नाही. म्हणून वैतागते आणि म्हणते की कुठं ठेवले असेल. तेव्हा मग बिछाण्यांच्या खाली, गाद्यांच्या खाली, उशीच्या मागे कुठेही ते नसतं. मग ती म्हणते की कुठे ठेवलं, कुठे असेल हिने. कपाट उघडते, म्हणून स्वतः ती एक कपाट उघडल्यानंतर ते कपाट पूर्ण खाली असतं. त्यावेळेला ती म्हणते की हे कपाट खाली मुलीसाठी ठेवलं आहे वाटतं, असं म्हणून ती आता गालातल्या गालातच हसते आणि ड्रॉवर तो उघडायला जाणारच, तेवढ्यातच आता तिथे मनू येते आणि मनू आवाज देते की आई, तुम्ही इथे काय करताय? आता बरोबर व्यवस्थित वेळेवरतीच मानसीने तिथे एंट्री केलेली असते, त्यामुळे तिच्या हाताला ज्या ड्रॉवरमध्ये ती उघडणार त्या हातामधून तिला आता मोबाईल सापडणार असतो, परंतु तेवढ्यातच मनू आलेली असते. मनू आवाज देते आणि म्हणते की आई, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला आता भूमी ही तिथे नाही, म्हणून मनसेला शंकाच आलेली असते. ती म्हणते की अगं, त्याचं काय झालं ना, आकाशचा मला जरा कॉल आला होता, एक महत्त्वाची फाईल होती गं केसच्या रिलेटेड, तर ती फाईल हवी होती, म्हणून त्याने मला फोन केला आणि तीच मी इथे शोधत होते, कुठे सापडत नाही आहे. तेव्हा मग मनू म्हणते की आई, म्हणजे भाऊजी ताईला सोडवण्याच्या टेन्शनमध्ये असतील आणि तुम्ही हे ऑफिसच्या फाईलबद्दल बोलताय. तेव्हा ती म्हणते की अगं हो, कोणीतरी लक्ष घालायलाच हवं आहे ना, आणि आकाश अशा गडबडीत मग कोणाचं तरीही लक्ष असायला हवं ऑफिसवर, असं म्हणून ती वेळ मारते. त्यावेळेला मग आता आकाश हा पारितोषला कॉल लावत असतो, परंतु त्याचा कॉल लागत नसतो. आणि त्यानंतर मग आता तो म्हणायला लागतो की ॲक्च्युली काय ना, पारितोषचा कॉल लागणारच नाही, कारण त्याचं शहराच्या बाहेर एक प्रोजेक्ट चालू आहे, त्यामुळे तिथे त्याला रेंज वगैरे मिळत नाही आहे, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम खरं तर झाला आहे. ठीक आहे, मी बघतो, त्याला कॉन्टॅक्ट करत राहतो, त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर चांगलंच होईल, असं आकाश म्हणतो. नंतर गायकवाड सरांना तो म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याची राहूनच गेली. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की काय झालं मिस्टर आकाश, नक्की कसली गोष्ट? तेव्हा तो म्हणतो की आज सकाळी ना आमच्या गेटच्या बाहेर कोणीतरी एक इसम आला, त्याने बाईकवरून एक गोष्ट फेकली, मी ती उघडून बघितलं तर त्यामध्ये खोटा बॉम्ब ठेवला होता. आता हे ऐकल्यावर गायकवाडांना धक्काच बसतो. ते म्हणतात की काय बॉम्ब? तेव्हा मग आकाशला ते गोष्ट ऐकल्यावर ते उठून उभे राहतात. व्हॉट? म्हणजे त्यांनाही हा धक्काच बसलेला असतो. आकाश म्हणतो की ॲक्च्युली झालं असं की त्यावर फॉर भूमी असं बॉक्सवर लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये एक छोटा मोबाईलही होता. त्यामध्ये मेसेज आला होता त्या प्रीती नर्सचा की आमचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि पोलिसांनाही आमचा पाठलाग करण्यापासून थांबव. त्यामुळे तुझ्यासाठी सुरुवातीला तर मी हा खोटा बॉम्ब पाठवला आहे, पण जर तू तुझे प्रयत्न थांबवले नाहीस तर मात्र खरा बॉम्ब ठेवायलाही तुझ्या घरासमोर कमी करणार नाही. त्यावेळेला हे ऐकल्यावर गायकवाडांना धक्काच बसतो. ते म्हणतात की इतकी मजल गेली आहे त्या नर्सची आणि तिच्या नवऱ्याची की इतकं ते करतायत. त्यांना माहिती आहे की पोलीस त्यांचा पाठलाग करतायत, कुठल्याही परिस्थितीत त्यांना शोधायचंच आहे, म्हणून हे दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत भूमींच्या मार्फत, परंतु या गोष्टींना अजिबात बधायचं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो ना, सुरुवातीला तो खोटाच बॉम्ब होता, म्हणून तेवढं काही नाही, परंतु मला तर असं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टीमध्ये भूमीला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. तेव्हा मग आता गायकवाड म्हणतात की हो हो, तुम्ही घाबरू नका, पोलिसांची पूर्ण टीम अगदी अलर्ट झालेली आहे आणि ती लवकरात लवकर त्या प्रीती नर्सला आणि तिच्या नवऱ्याला शोधेल, त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. कळतंय मला त्यांचं सध्या काय होत असेल, आम्ही त्यांचं शोधकार्य चालू केलं आहे ना, त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झाली असेल, परंतु मिस्टर आकाश तुम्ही नका काळजी करू, लवकरात लवकर ती नर्स आणि तिचा तो नवरा आहे ना, तो तुमच्यासमोर उभा असेल.
त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. त्यांना जितके धमक्या द्यायच्यात, जितक्या गोष्टी करायच्यात ते करू दे, परंतु या गोष्टींना आपण अजिबात भीक घालायची नाही आहे. लवकरात लवकर त्यांना आपण शोधून काढायचंच, असं आता इथे गायकवाड सर हे म्हणत असतात. आणि आकाशला ते काळजी न करण्याचं सांगतात आणि आम्ही भूमीसाठी आपण प्रयत्न करूया असं ते म्हणत असतात. ती आली म्हणून रागिनी पूर्ण आता घाबरलेली असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की अगं मानसी, ते काय झालं, आकाश ना फाईल कुठली तरी शोधत होता, म्हणूनच मग मी ती शोधण्याचं ठरवलं. आता तू त्या सगळ्या गडबडीमध्ये असेल ना. तेव्हा मग आता मानसी म्हणते की ठीक आहे, परंतु मग मी एक काम करते, तुम्हाला नाही सापडते का त्या फाईल? मी वाटल्यास तर मदत करू का तुम्हाला ती फाईल शोधण्यासाठी, असं ती मुद्दाम बोलते. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की अगं नको, राहू दे, तुझ्यावर पण घरातलं सगळं काम पडलं आहे ना, मी शोधते ही फाईल, तू एक काम कर, आई एकटीच विचार करत बसली असेल ना, तिच्यापाशी तू जाऊन थांब, जरा तिच्याबरोबर राहा, म्हणजे तिला बरं वाटेल ना. तेव्हा मानसी म्हणते की आजी देवीपाशी बसल्यात आणि त्यांचं ध्यान चालू आहे, त्यामुळे मी त्यांना काही आता डिस्टर्ब करायला जात नाही. मनातल्या मनात मानसी म्हणत असते की मला माहिती आहे आत्या, इथे तुमचं काय कारस्थान चालू आहे, म्हणूनच मला ताईने वेळेवर मेसेज केला म्हणून बरं झालं. तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये मानसीला आठवतं की भूमीने मेसेज केलेला असतो, म्हणून मला यशपाल काकांचा एक मोबाईल सापडला आहे त्यांच्या खोलीत, तो मी माझ्या कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे, त्यामुळे मी आता महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडते. तर तो जो मोबाईल आहे तो ड्रॉवरमध्ये ठेवला आहे आणि रागिनी आत्यांना त्या मोबाईलविषयी माहीत आहे. त्यामुळे आता तू एक काम कर, त्या माझ्या रूममध्ये जो मोबाईल आहे ना, तो मोबाईल स्वतःच्या ताब्यात घे आत्याच्या हाताला लागायच्या आधी, आणि मग तो मोबाईल तू प्रशांतकडे दे, कारण प्रशांतशी माझं तसं बोलणं झालेलं आहे. हे सगळं रागिनीच्या बाबतीत तिला आठवतं आणि मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तू जा, हवं तर मी बघते काय करायचं ते. आणि तेवढ्यातच मनू म्हणते की मी जाण्याचं नाटक करते आणि यांच्यावर लक्ष ठेवते. म्हणूनच आता मनू ही हळूहळू पुढे चाललेलीच असते. तेवढ्यातच आता तिला मानसी जाताना दिसताना विचार करते की जर मी आता इथे थांबले तर ही बरोबर लक्ष ठेवेल आणि भूमीची सोमडी आहे ही, थोड्या वेळाने बघते मी, असं म्हणून आता मानसीबरोबर ती पण बाहेर पडते रूमच्या. आणि रागिनी गेल्याबरोबर मानसी तिच्या खोलीत जाते आणि तिच्या कपाटातला जो मोबाईल आहे तो स्वतःच्या ताब्यात घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही जेलमध्येच असते आणि जो नर्स आहे तिचा नवरा, हे दोघंजणही लोकल STDवरून भूमीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु भूमी जेलमध्ये असते. ते दोघंही बिचारे खूप कॉल करतात, परंतु ती फोन उचलत नाही आणि तो त्याच्या बायकोला म्हणजे प्रीतीला सांगतो की किती प्रयत्न केले तरीही ती फोन उचलत नाही आहे. आणि भूमी इकडे देवाला हात जोडते की माझ्या क्षितिजाची मला खूप काळजी वाटते, देवी योगेश्वरी, मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ आणि माझी मुलगी माझ्यापर्यंत लवकर येऊ दे आणि ती नर्स आणि तिचा नवरा सापडू दे. आणि इथे भूमीला फोन येत असतो, मात्र भूमीला काहीच माहिती नसतं आणि आकाश मात्र इथे सारखा पारितोषला कॉल करत असतो. कधीतरी कॉल लागेल आणि कधीतरी अमोलीला त्याने समजावून सांगता येईल की भूमीवरची केस मागे घे. आता फक्त पर्याय एकच, तो म्हणजे अमोलीला केसमधून मागे घ्यायला सांगणं. आणि पारितोषचा त्याच वेळेला फोन लागलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश हे दोघंही वरती चाललेले असतात. त्याच वेळेला आता रागिनी ही काहीतरी पदराच्या मागून लपवून बाहेर निघत असते आणि आकाशचं आणि भूमीचं लक्ष तेवढ्यातच तिकडे बाहेर जाणाऱ्या रागिनीकडे जातं. आणि मग रागिनी ही बाहेर पडताच बाहेर आवाज होतो. भूमी म्हणते की आत्या कुठे चालल्यात? तेव्हा आकाश आणि भूमी ही दोघंजणही धावत धावत खाली येतात आणि रागिनीही कुठेतरी बाहेर पडते. हे भूमीला लक्षात येताच ती आता तिचा पाठलाग करायला लागते. आणि येत असताना रागिनी आता बाहेर पडते आणि तिच्या पदराच्या आड तिने बंदूक लपवून ठेवलेली असते. आणि ती येत असताना आकाश आणि भूमी हे आत्या असा आवाज दिल्याबरोबर रागिनी तिथल्या तिथे थांबते आणि पकडली गेली त्याच्यामुळे तिला आता टेन्शन येऊ लागतं. आणि तेवढ्यातच आत्या तिथे थांबल्याबरोबर तिथून समोरून नर्स आणि तिचा नवरा हे दोघंजणही पळून चाललेले असतात. त्याच वेळेला भूमीला दिसतं की कोणीतरी जात आहे. भूमी म्हणते की कोण आहे रे तिकडे, आणि असा ती जोरात आवाज देते. त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी यांना मोठा संशय आलेला असतो की नक्की काहीतरी घडत आहे. रागिनीच्या बाबतीत रागिनी त्यांचा दोघांचा निकाल लावायला चाललेली असतानाच नेमके आकाश आणि भूमी समोर आल्याने तिची आता कोंडी झालेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार, आकाश आणि भूमी या नर्सपर्यंत आणि नवऱ्यापर्यंत पोहोचू शकतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.